हॅलो चेक चेक. थोडा माईकचा आवाज वाढव ना आणि थोडा बेस दे, हलकासा बेस दे आणि आवाज वाढव. हॅलो चेक चेक चेक. थोडा आवाज वाढव ना आणि थोडा बेस दे, हलका बेस दे. हॅलो चेक. येस, थँक्यू, धन्यवाद. चला, नवीन सामन्याची सुरुवात इकडे आपल्याला होताना पाहायला मिळेल. दोन्ही टीम मैदानावरती सज्ज आहेत. टाइम सेट केलाय. मॅच नंबर 7 कडे आपण आता वळत आहोत. एका बाजूला आपण जर पाहिलं तर सिद्धेश पॅकर आहे आणि विरोधात जिजामाता नगर यांच्यामध्ये चालू होणारा सामना. सलामीची जोडी सज्ज. पहिला चेंडू. पहिल्याच बॉलवर या ठिकाणी विकेट पटकावण्याची संधी आणि पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद. जिजामाता नगर 11ला लागतोय मोठा धक्का. सिद्धेश पॅकरला पहिली सफलता. हॅलो हॅलो चेक चेक. हॅलो चेक चेक. याला थोडा बेस दे. या माईकला, नवीन माईकला बेस दे ना. याला बेस दे ना. आवाज वाढव थोडा. मग त्याचा होता ना तसाच ठेव. हॅलो चेक चेक चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. चला, नवीन मॅचची सुरुवात आता मात्र इकडे विकेट पासून झालेली आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त सुरुवात इकडे. शफिक शेख गोलंदाजी मार्क वरती. मॅन फ्रॉम इंदिरानगर शिवडी. पहिल्याच बॉलवर मात्र सफलता मिळवून देतोय सिद्धेश पॅकरला. आक्रमक सुरुवात इकडे मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून. सलामीच्या जोडीतून मात्र एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला माघारी परतलाय. भूषण माघारी परतल्यानंतर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेली जोडी आपण बघितली. अनिकेत सरमळकर आणि त्याच्यासोबत मात्र आता प्रथमेश. शफिक शेखचा पुढील चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन समाज मंदिर एंडकडून दुसरा बॉल. या वेळेला मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात गोलंदाज शफिक शेखच्या माध्यमातून होते. चांगली क्षेत्ररक्षणाची सजावट मैदानावर तुम्हाला पाहायला मिळू शकेल. अजित मोहिते ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून आज आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धेश पॅकर संघासाठी. या वेळेला मात्र दिशाहीन गोलंदाजी, भरकटलेली गोलंदाजी पाहायला मिळते शफिक कडून. ऑफस्टम्पच्या खूपच जास्त बाहेर हाताळलेला हा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून कळवला जातोय. एक्स्ट्रा दाबेने मात्र संघाच्या धावसंख्येचं खातं उघडलं जातंय. एक विकेट आली आहे, एक रन आली आहे या मागील 2 चेंडूंमध्ये. अनिकेत सरमळकर आणि प्रथमेश. या वेळेला मात्र स्क्वेअर ड्राईव्ह, सुंदर फटका. अगदी क्षेत्ररक्षणाला दरार देत बॉल सीमारेषा पार फरार. मिळतील धावा 4. आलाय हा चौकार. सुंदर फटका. इकडे बॅकफुटवर जाऊन मात्र पॉइंट आणि स्क्वेअर पॉइंटच्या माध्यमातून मात्र हा सजवलेला फटका आपल्याला बघायला मिळतोय. कव्हर पॉइंटच्या माध्यमातून मात्र या 4 धावा मिळवल्या गेल्या. संघाची धावसंख्या मात्र 5. एका गड्याच्या मोबदल्यात शफिक शेख. या वेळेला फुल टॉस चेंडू होता. बैठक फटका सजवलाय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करेल हवाई सफर. 6 धावा, षटकार. एक मिनिट, एकच मिनिट घेईन. जरा रेलिंग्स वरचं वजन मागे जरा कमी कराल तर खूप बरं होईल. प्रेक्षकांना विनंती आहे, आपण रेलिंगचा सपोर्ट घ्या पण जास्त वजन रेलिंग्स वर देऊ नका, कारण रेलिंग्स तितक्या मजबूत नाहीयेत. तुम्हालाच दुखापत होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जरा काळजीपूर्वक आपण त्या ठिकाणी सामना पहा, ही सर्व प्रेक्षकांना विनंती असेल. या अगोदर मात्र आपण जबरदस्त रंगतदार अशी मॅच पार पडलेली पाहिली आहे. असे बरेच सामने तुम्हाला पाहायला मिळतील. आणि इकडे मात्र कॉट बिहाइंड. अजित आहे यष्ट्यांच्या पाठी, मिळवतो आणखीन एक विकेट. शफिक शेखच्या खात्यामध्ये आणखीन एक सफलता.
इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. जिजामाता 11 कडून आदित्य, सुचित कदम, संदेश वाल्मिकी, पल्लव दांडेकर, अनिकेत सरमळकर, मयूर वाघे, प्रथमेश साळवी, भूषण शिंदे, सुदेश सकपाळ, बेदस्तू राणे, प्रभंजन सनस. राखीव खेळाडूंमध्ये आपण जर पाहायचं झालं तर निखिल पवार असतील, धनंजय व्यवहारे, ज्ञानेश्वर काकडे, रोहन राणे इन आहे या सध्याच्या मॅच मध्ये, मुकुंद गावडे आणि पल्लव दांडेकर या सामन्यातून मात्र बाहेर आहे. तर अशी मात्र जिजामाता 11ची प्लेइंग 11 आपल्याला बघायला मिळते. तर या सामन्यातून आपण जर पाहिलं तर सिद्धेश पॅकर या संघासाठी आदित्य गायकवाड, अजित मोहिते, सिद्धेश भोसले, स्वराज परब, शफिक शेख, मयुरेश भवर, सिद्धेश महाडिक, अजिंक्य शिर्के, गणेश फनसेकर, राज विचारे आणि रितीश पाटील. आणखीन एक विकेट मात्र या स्क्वॉडकडे आपण लक्ष टाकत होतो तोपर्यंत इथे मात्र शफिक शेखच्या खात्यामध्ये आणखीन एक सफलता. तिसरा धक्का लागतोय तो मात्र जिजामाता 11 संघाला. विकेट जसा येतोय आपण जाऊया, डीजेला संधी देऊया, एक सुमधुर संगीत ऐकूया आणि काही क्षणातच परत येऊया. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू डीजे, धन्यवाद. सुचित कदम स्वस्तात तंबूच्या आसऱ्याला माघारी परतवून लावलं शफिक शेखनं. शेवटच्या बॉलवर मात्र पटकावली गेली विकेट. एकंदरीत 3 विकेट आणि पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या मात्र आणि मात्र 1वर 1, 11 धावा. संकटजनक स्थितीमध्ये आहे, अडचणीत सापडतोय कुठेतरी मात्र जिजामाता 11 हा संघ. शफिक शेखची एक चांगली सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 साठी मात्र गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय राज. राज येतोय ओव्हर नंबर 2 साठी. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, पहिला बॉल पिक केलाय ऑन साइडला, डीप मिड विकेट बाउंड्री लाईन वरून, चेंडू सीमा पार, येतो SVPL षटकार. थँक्यू थँक्यू. IPLच्या धर्तीवरती मात्र ही संकल्पना घेऊन आज संपूर्ण आयोजन समितीने एक चांगलं क्रिकेट कसं आयोजित करता येईल. दरम्यान इथे मात्र फटका फसताना दिसतोय, फिल्डर डाऊन दी बॉल. आणखीन एका विकेटचं पतन, जिजामाता 11 संघाला चौथा धक्का. विकेट गिरता हुआ एक सुमधुर संगीत बजता हुआ या डीजे. मगाशी जसं पाहिलं आपण, एका चेंडूत 3 धावांची गरज होती आणि मग तो सामना शेवटी मुंबईकर या संघाने जिंकला. तदनंतर मात्र चालू झालेला सामना आपल्याला बघायला मिळतोय सिद्धेशजी भोसले यांच्या संघमालकीखाली सिद्धेश पॅकर आणि त्यांच्या विरोधात जिजामाता 11 अर्थात संघमालक स्वप्नजा नरसाळे यांच्या नेतृत्वाखाली मात्र हा संघ खेळतोय. आतापर्यंत 4 विकेट्स जिजामाता 11 ने गमावलेली आहेत. मातब्बर खेळाडू माघारी परतले आहेत आणि आता मात्र आता 5व्या आणि 6व्या क्रमांकाच्या फलंदाज म्हणजे मधल्या फळीच्या फलंदाजांना इथे मात्र फलंदाजी करण्याची संधी मिळते. अवघ्या दुसऱ्या षटकातच मात्र सलामीचे 4 फलंदाज बाद होऊन माघारी परतत आहेत. नवीन बॅटर मैदानावर सज्ज होतोय सुदेश सकपाळ. लालबाग गणेश गल्ली परिसरातील हा खेळाडू स्वतः एक उत्तम खेळाडू सुद्धा आहे आणि तितकंच चांगलं आयोजन करण्यामध्ये महारत असलेला हा खेळाडू आहे. याच मैदानावरती मात्र KSK प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत आई काळेश्वरी चषकाचं आयोजन आणि आज मात्र शिवडी विधानसभा आपण जर पाहिलं तर लालबाग गणेश गल्ली या परिसरातून बिलॉंग करणारा खेळाडू मैदानावरती दाखल झालेला आपल्याला बघायला मिळतोय. जिजामाता 11 संघाच्या संपूर्ण विजयाची दारोमदार या इनिंगची पूर्ण जबाबदारी जी आता ती सुदेश सकपाळ यांच्या खांद्यावरती. या वेळेला मात्र बॅटची आउटसाइड एज घेतली आहे लॉंग स्टॉप रिजन मध्ये, फिल्डरला मात्र पार करत बॉल सीमारेषा पार चाललाय. आणखीन एक खणखणीत SVPL चौकार, हा नशिबाचा चौकार जसा येतोय. जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत.
राज यावेळेला आडव्या बॅटनं ऑन साइडला टू बाउन्स खेळाडूच्या हाताकडे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकच धाव घेऊन समाधानी राहावं लागेल फलंदाजांना. फलंदाजीसाठी एका बाजूला आपण जर पाहिलात तर सुदेश सकपाळ आहे आणि त्यांच्या सोबत मात्र आदित्य चव्हाण अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मधल्या फळीतले फलंदाज आहेत. हार्ड हिटर बॅटर्स म्हणून या मधल्या फळीतल्या फलंदाजांना ओळखलं जातं. परंतु सध्याची स्थिती आपण जर पाहिलात तर सुरुवातीच्याच ओव्हर्समध्ये मात्र त्यांना फलंदाजीसाठी मैदानावर उतरावं लागतंय आणि डावाला सावरायचंय. त्यामुळे हार्ड हिटिंग त्यांना करता येऊ शकते, परंतु त्यातल्या त्यात त्यांना स्वतःची विकेट सुद्धा वाचवायची आणि विकेट वाचवून क्रिकेटही त्यांना खेळायचंय. दरम्यान इथे मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ मात्र समाप्त होतोय आणि 2 षटकांखेरीज संघाची धावसंख्या जर पाहिली तर 4 गडी बाद 11 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र 22 धावा जमवल्या जिजामाता 11 संघाने. 5 षटकांचे सामने आहेत. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. जिजामाता 11 22 धावा 4 गडी मात्र त्यांनी गमावलेत. शफिक शेखच्या खात्यामध्ये 3 विकेट्स आणि गोलंदाज राजच्या खात्यामध्ये मात्र 1 विकेट. अशा पद्धतीने मात्र आता पहिल्या 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आपल्याला बघायला मिळतोय. शिवडी विधानसभेच्या या स्पर्धेला मात्र बरेच पुरस्कर्ते बरेच मार्गदर्शक लाभलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोरच्या दिशेला आपल्याला बरेच बॅनर लागलेले पाहायला मिळतील. सोबतच फोर्स स्पोर्ट्सचं मात्र खूप चांगलं सौजन्य खूप चांगलं सहकार्य या पर्वासाठी. फोर्स 1 लाईव्ह या ऑफिशियल युट्यूब वाहिनीवरती मात्र आपण या स्पर्धेचा घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकाल. पहिला बॉल यावेळेला मात्र स्लोअर 1 फ्लाइटेड डिलिव्हरी हाताळण्याच्या प्रयत्नामध्ये शफिक शेखला दिशा दाखवली आहे. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सुदेश सकपाळच्या बॅटमधून एक दर्जेदार षटकार. शफिकचा पुढील चेंडू या वेळेला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सुदेश करतोय. फटका मात्र मिस केलाय. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क नाहीये. चेंडू जाऊन विसावतोय तो यष्टीरक्षक अजित मोहिते यांच्या हातामध्ये. एक उंच पुरा फलंदाज म्हणून अजित मोहिते यांची ओळख आहे. त्यातल्या त्यात एक चांगला यष्टीरक्षक. इकडे मात्र फिरकी करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न होता. घुमाव मात्र मिळतोय जरूर, परंतु लाईन थोडीशी चुकीची या ठिकाणी हाताळली गेली शफिकच्या माध्यमातून. ऑफस्टम्पच्या बाहेरून मात्र चेंडूला लेग ब्रेक करत बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न, परंतु त्या गाईडलाईनच्या खूपच जास्त बाहेर गेलेला हा बॉल, ज्यामुळे पंचांकडून मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पुन्हा एकदा फ्लाइटेड डिलिव्हरी होती. पुन्हा एकदा गतीमध्ये चांगलं परिवर्तन करण्यात आलं होतं. कमी गतीने हाताळलेले चेंडू कुठेतरी फायदेशीर ठरतायत गोलंदाजांकडून. फलंदाजांना खेळणं मात्र थोडंसं अवघड जातंय. वेगवान चेंडू मात्र त्याला चौकार ठोकणं खूप सोपं फलंदाजांसाठी असं वाटतं आपल्याला, परंतु हे स्लोअर 1 डिलिव्हरी जे आहेत त्या फलंदाजांना खेळणं थोडंसं अवघड करून जाताना दिसत आहेत. हॅलो हॅलो चेक चेक चेक. आपटलेला बॉल होता त्यावर मात्र या वेळेला हवेत बॉल चाललाय. फिल्डर बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक बराच लांब होता बॉल पासून. 2 धावा घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय आणि या यशस्वी 2 धावा आदित्य चव्हाण आणि आदित्य चव्हाण सोबत सुदेश सकपाळ. या दुहेरी धावांसोबत मात्र संघाची धावसंख्या 31 धावा. तिसऱ्या षटकातून शेवटचा 1 बॉल शिल्लक राहिलाय. या षटकात मात्र शफिकला विकेट पटकावता आलेली नाहीये, परंतु पहिल्या षटकात 3 विकेट त्याच्या नावावरती आहेत. या वेळेला पायावर जाऊन आदळण्याला चेंडू बॉल अपील केली आहे तिकडे. ती अपील मात्र फेटाळून लावली आहे. थोडंसं मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सुदेश करत होते, त्यामुळे ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेरचा इम्पॅक्ट पंचांना त्या ठिकाणी आढळून आला असावा आणि त्यामुळे मात्र पंचांनी हा अपील फेटाळून लावला. दरम्यान डॉट बॉल सोबत ओव्हर नंबर 3 ची होते सांगता. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4 गडी बाद 31 धावांवर स्थिरावली आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 12 चेंडू फलंदाजांच्या हातामध्ये शिल्लक आहेत. मोठा प्रेक्षक वर्ग या काळाचौकीच्या ऐतिहासिक अशा भगतसिंग मैदानावरती नेहमी क्रिकेटची स्पर्धा असली की मग तो जमा होत असतो. अशा बऱ्याच प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने पाऊल वळताना आपल्याला पाहायला मिळतंय. अशा आलेल्या सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही पुन्हा एकदा शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024च्या या नवीन पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत.
अनुभवी खेळाडूंसोबतच युवा खेळाडूंना खेळण्याची ही एक नामी संधी आपल्याला या ठिकाणी प्राप्त करून दिली आहे, उपलब्ध करून दिली आहे ती या संपूर्ण आयोजन समितीने. या वेळेला राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट, स्टँड अँड डिलिव्हर्ड. आदित्य चव्हाणच्या बॅट मधून बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. या महत्वपूर्ण षटकारासोबत संघाच्या धावसंख्येला आता चालना मिळते. 37 धावा आणि पुन्हा एकदा क्रॉस द लाईन आले आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये कोणताही फिल्डर नाहीये. बॉल चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. 4 धावांसाठी खणखणीत SVPL चौकार. पेर पर बॉल तो बाउंड्री की सैर पर बॉल असंच म्हणावं लागेल, कारण पायावर मारा करण्याचा प्रयत्न केला, त्याला मात्र खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करत बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ज्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता त्या ठिकाणी मात्र हा फटका सजवत 4 धावा आदित्य चव्हाणने मिळवल्या. सिद्धेश महाडिक चौथी ओव्हर करत असताना या वेळेला मात्र चांगली लेंथ हाताळतोय. अगदी खोलवर पद्धतीचा हा चेंडू हाताळला जातोय. एकेरी धाव घेण्यामध्ये मात्र फलंदाजांना काही रोखू शकत नाहीयेत. एक धाव मात्र फलंदाजांनी मिळवली आणि संघाच्या धावसंख्येला आता मात्र पुढे घेऊन जात असताना 42 धावा टीमच्या पूर्ण होत आहेत. ओव्हरमधून मात्र 3 चेंडूंचा खेळ पूर्ण, 1 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल. 3 बॉलमध्ये 11 धावा खर्च केल्यात. 3 बॉल अजूनही शिल्लक आणि त्यानंतर आणखीन 1 षटकही शिल्लक आहे, म्हणजे एकंदरीत 9 चेंडू फलंदाजांच्या हातामध्ये आहेत. या वेळेला मात्र आपटण्याचा प्रयत्न, बॉल मात्र तितकी उसळी घेत नाहीये. सुदेश सकपाळ मात्र बॉलला पाठवतोय स्क्वेअर ऑफ द विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल बाउंड्री लाईन पार. येतोय खणखणीत षटकार. या वेळेला मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. प्रॉपर मिडल ऑफ द स्टंपवरचा चेंडू होता. मागील बॉलवर चेंडूला आपटण्याचा प्रयत्न केला, परंतु अपेक्षित उसळी चेंडूला मिळू शकली नव्हती. त्याचा फायदा मात्र फलंदाज सुदेश सकपाळनं उचलला. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सजवला. षटकारानंतर मात्र आता हा डॉट बॉल. या वेळेला मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहेत. अगदी डाऊन दी ग्राउंड फटका सजवण्याचा प्रयत्न होता. ओव्हरथ्रो होतोय. पाठीमागे बॅकअप साठी मात्र अजित मोहिते आलेत. एकेरी धाबेसोबत मात्र संघाची 4थी ओव्हर पूर्ण होते. सिद्धेश पॅकर या संघाची सुरुवात मात्र जर आपण पाहिली तर खूप चांगली राहिली. शफिक शेखने पहिल्याच ओव्हरमधून 3 विकेट्स पटकावले, परंतु आदित्य चव्हाण आणि सुदेश सकपाळ या जोडीने मात्र आता आपली इनिंग मात्र सांभाळण्याचा प्रयत्न केलाय. आपला डाव सावरलाय, एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आहे. धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49 धावा आणि 4 मिनिटं, 4 ओव्हर जे आहेत त्या 18 मिनिटात कंप्लीट झालेले आहेत. त्यामुळे इथून पुढे मात्र आता क्षेत्ररक्षकाला आत घेण्याची गरज पडणार नाही. शेवटची ओव्हर शिल्लक राहिली आहे आणि शेवटच्या ओव्हरसाठी मात्र नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आता सज्ज होताना. सिद्धेश भोसले संघ मालक आहे टीमचे. मागील मॅच मध्ये मात्र गोलंदाजी केली, परंतु या मॅच मध्ये मात्र आता चेंडू हातातही घेतलेला नाहीये. शफिक शेख 2 षटकं हाताळतायत. राजने 1 ओव्हर हाताळली. सिद्धेश महाडिक 1 ओव्हर आपली हाताळून पूर्ण करतोय आणि शेवटच्या ओव्हरसाठी आता मात्र नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येत असताना सिद्धेश पेंगुळकर आणि समोर मात्र स्ट्राइक वर असेल सुदेश सकपाळ. ओव्हर नंबर 5 चा पहिला बॉल. सिद्धेश पेंगुळकर राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, चोरट्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज आणि हो इथे मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. एकेरी धाबेसोबत मात्र टीमच्या 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. जिजामाता 11. 5 बॉल अजूनही फलंदाजांच्या हातामध्ये शिल्लक आहेत. जर का या 5 बॉल मध्ये 2 ते 3 मोठे फटके जरी आले ना तरी मात्र धावसंख्या एका चांगल्या सुस्थितीत जाऊन पोहोचण्याची शक्यता नाकारू शकणार नाही. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, हे वारंवार आपण ऐकत असतो आणि तसाच काहीसा हा खेळ मात्र कुठेतरी अपेक्षित केला जातोय, कारण गरज आहे अपेक्षित धावांची. या वेळेला मात्र बरंच शफल झाले.
पाठीमागे मात्र कुठेतरी रिकामी जागा शोधण्याचा प्रयत्न करत होते फलंदाज आदित्य चव्हाण, परंतु एक वेगवान चेंडू इकडे मात्र गोलंदाज सिद्धेश पिंगुळकरनं हाताळलं होता. त्याचं उत्तर मात्र आता त्या ठिकाणी आदित्य चव्हाणकडे नव्हतं. बॉल जाऊन विसावतोय तो यष्टीरक्षक अजित मोहिते यांच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू. ओव्हर नंबर 5 मधून शेवटच्या षटकातून या हाणामारीच्या षटकात मात्र किती धावा येणार आणि या वेळेला यष्ट्यांचा वेध घेतलाय. फर्निचर डिस्ट्रॉइड. विकेट पटकावली जाते आदित्य चव्हाणची. सिद्धेश पिंगुळकरच्या खात्यामध्ये पहिली सफलता. विकेट गिरता हुआ एक सुमधुर संगीत बजता हुआ. या डीजे थँक्यू डीजे, धन्यवाद. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मात्र मी विनंती करतोय श्रीजा 11 लालबाग आणि एकी 11 काळा चौकी दोन्ही संघांच्या संघनायकांनी त्वरित आपल्या पुढील मॅचच्या टॉस साठी व्यासपीठावर उपस्थित राहायचंय. श्रीजा 11 लालबाग आणि एकी 11 काळा चौकी. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 भव्य दिवस रात्र प्रकाश जोतामध्ये खेळवली जाणारी मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण बघत आहात. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून मॅच नंबर 7 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फुलटॉस चेंडू होता. लोअर फुलटॉस चेंडूला मात्र कव्हरच्या क्षेत्रात ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सिंगल घेण्याच्या माध्यमातून इथे मात्र आणखीन एका विकेटचं पतन होतंय. पंचांकडे अपील केले आणि शेवटच्या षटकात आणखीन एक धक्का लागतोय जिजामाता 11 संघाला. या विकेट सोबत मात्र डीजेला संधी देऊया, एक छोटंसं सुमधुर संगीत ऐकूया आणि काही क्षणातच परत येऊया. धन्यवाद. थँक्यू धन्यवाद. प्रभंजन सनस नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर मधून मात्र चेंडू पूर्ण झालेले आपल्याला दिसत आहेत ते 4. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. सुदेश सकपाळ स्ट्राईकवर. लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा मात्र पायावर मारा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. गोलंदाज सिद्धेश पिंगुळकर यांनी मात्र अतिशय तिखट मारा केलेला आपल्याला पाहायला मिळतोय या षटकातून. आतापर्यंत आपण जर पाहिलात तर 2च धावा खर्च केल्यात 5 चेंडूंमध्ये. काय गोलंदाजी केली आहे शेवटच्या षटकात. स्लॉग ओव्हरचा डेथ ओव्हरचा जो खेळ आहे कुठेतरी अपेक्षित केल्या जातो त्या जास्तीच्या धावा, परंतु फक्त आणि फक्त 2च धावा धावफलकावर तिने आतापर्यंत खर्च केल्यात. 51 धावा आता मात्र जिजामाता 11 संघाच्या खात्यामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक. सिद्धेश पिंगुळकर आणि समोर मात्र फलंदाजीसाठी प्रभंजन सनस. पायावर मारा. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा बॉल. शॉट फाईनली क्षेत्राकडे मात्र अजित मोहिते स्वतः त्या ठिकाणी बॉलवर धावतोय. यानंतर पुढील सामना असेल तो श्रीजा 11 लालबाग विरुद्ध एकी 11 काळा चौकी. या 2 संघांमध्ये दोन्ही टीमला विनंती करतोय आपली प्लेइंग 11 आमच्याकडे पोच करायची आहे आणि टॉस साठी रेडी राहायचंय. थँक्यू डीजे, थँक्यू धन्यवाद. तर आपण इथे बघतोय पहिल्या 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. 52 धावा जमवण्यामध्ये मात्र यशस्वी ठरला जिजामाता 11 संघ. 53 धावांचा पाठलाग करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. आणि जशी या नवीन इनिंगकडे आपण सुरुवात करताना वळणार आहोत तर त्यापूर्वी मॅचच्या मध्यानामध्ये मात्र पुढील मॅचचा टॉस होईल. तत्पूर्वी हा टॉस करण्यासाठी मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला व्यासपीठावर येण्याची विनंती करेन आणि सोबतच आपली प्लेइंग 11 ची लिस्ट अपडेट करून आमच्याकडे पोच करायची आहे. आणि जसा हा मात्र टॉस आपण केला जातोय तर ह्या टॉस साठी आपल्यासोबत माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मधून जोडले जातील. धन्यवाद. हॅलो हॅलो. तर विनंती असेल उपशाखा प्रमुख माननीय श्री संदीप मानगडे साहेब आपण देखील व्यासपीठावरती या आणि एकी 11 चे सर्व गुरुप्रसाद पांचाळजी आपणास देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यायचंय.
शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेमध्ये साहेब आपलं सहर्ष स्वागत. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. उपशाखा प्रमुख माननीय श्री संदीपजी मानगडे साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत. SVPL 2024 या स्पर्धेमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय. एक 11चे सर्व माननीय श्री गुरुप्रसादजी पांचाळ साहेबांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. नेक्स्ट मॅच श्रीजा 11 लालबाग विरुद्ध एक 11 या दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना रंगतोय. एका बाजूला आपण पाहतोय प्रथमेश पवार आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रोहित माने. दुसऱ्यांदा टॉस केला जातोय. टेल्स इज द कॉल आणि हा सुद्धा फेल गेला टॉस. आता तिसऱ्यांदा टॉस होईल. तिसऱ्यांदा टॉस केला जातोय. माननीय श्री गुरुप्रसादजी पांचाळ साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला. फिल्डिंग करू. नक्कीच फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय. तुम्ही देखील स्पर्धेचे मुख्य घटक आहात आणि पहिल्याच मॅच मध्ये तुमचा संघ अतिशय चांगल्या रीतीने ताकदीने मैदानामध्ये उतरला होता. आपल्या संघाविषयी काय सांगाल? नक्कीच चांगले एफर्ट्स दाखवले मुलांनी. फिल्डिंग चांगली केली. बॉलिंग कुशलनी, नवनाथनी, अथर्व सगळ्यांनीच, अजयनी सगळ्यांनी चांगली बॉलिंग टाकली. त्याच्यामुळे ते कसं इथे लो स्कोरिंग जेवढं बॉलर्स चांगली बॉलिंग टाकली तेवढंच इझी आहे. कारण बॅट्समनसाठी थोडं इझी आहे कारण ग्राउंड छोटा आहे, बॉल चांगला आहे, विकेट चांगली आहे. त्यामुळे बॉलरसाठी डिफिकल्ट आहे. पण बॉलर्सनी माझ्या खरंच सुंदर बॉलिंग टाकली. या मॅचसाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपल्या सोबत आहेत श्रीजा 11 या संघाचे कर्णधार रोहित माने. लालबाग एक्सप्रेस, काय म्हणाल या स्पर्धेच्या आयोजनाविषयी? आणि पहिल्याच मॅच मध्ये तुमचा देखील संघ जिंकलाय. तुमचा देखील अतिशय ताकदवर संघ आहे. अपोजिट जर आपण पाहिलं तर प्रथमेश पवार यांच्या नेतृत्वाखाली तो देखील संघ ताकदीने मैदानामध्ये उतरलाय. आयोजन तर नक्कीच खूप सुंदर आहे आणि पहिली मॅच पण आम्ही विशारदच्या चांगल्या बॅटिंगमुळे आणि आमच्या पण बॉलरनी थोडी चांगली बॉलिंग केल्यामुळे आम्ही मॅच चांगली जिंकलेलो. प्रथमेश पवार असल्यामुळे ही मॅच थोडी अजून चांगली खेळायला लागेल जर आम्हाला जिंकायचं असेल तर. या मॅचसाठी आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी झालाय. 11 काळचौकी या संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. धन्यवाद. सेकंड इनिंगला सुरुवात होतीये. 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. सिद्धेश भोसले आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय अजित मोहिते. हे दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज आहेत संदेश वाल्मिकी. गोलंदाजीसाठी आले. 30 मध्ये करायचे आहे 53 धावा. एक महत्वपूर्ण सामना. अजित मोहिते आणि त्यांच्या समवेत सिद्धेश भोसले हे दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सिद्धेश पॅकर या संघाकडून जिजामाता 11 या संघाने जर आपण पाहिलं तर प्रथमतः फलंदाजी करत असताना 52 धावा ठोकल्या. 53 धावांची गरज आहे. अजित मोहिते आणि सिद्धेश भोसले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. लेट्स प्ले गेम ऑन. 5:11 पहिला बॉल हाताळला गेला आणि पहिल्याच बॉलला जर आपण पाहिलं तर पाठवलंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले देखील प्रथमेश साळवी आणि त्यांनी बॉलला अडवलंय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. पुढचा बॉल उडवलाय. व्हॉट अ शॉट. फ्लिक केले बॉलला, फेकून दिले सीमारेषेच्या पलीकडे. सिद्धेश भोसले यांच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. थँक्यू.
आणि पहिला षटकार आलाय. अजून 2 षटकार जर आले तर मात्र सिद्धेश पॅकर यांच्याकडून 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक सिद्धेश भोसले यांना दिलं जाईल. पहिला षटकार त्यांनी ठोकला या मॅच मध्ये. पुढचा बॉल, यावेळेला बुद्धीचा वापर केला. शेवटच्या क्षणाला बॅटला बॉल आला आणि बॉलला ते पण जर पाहिलं तर सीमारेषाकडे देखील पाठवलंय. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार येतोय सिद्धेश भोसले यांच्या बॅटमधून. आणि पहा युवराज चव्हाण, आपण पाहतोय युवराज यांना हे पाठीराखे आहेत सिद्धेश पॅकर या संघाचे. खुश असतील आपल्या सर्वच खेळाडूंवरती. पुढचा बॉल, आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी येतोय सिद्धेश यांच्या बॅट मधून आणखीन एक दिमागदार चौकार. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. हा बॉल जर आपण पाहिलं तर पंचांचा इशारा, वाईड बॉल, आणि या वाईड बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 16 या आकड्यावर. 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत लगावला गेलाय. पुढचा बॉल, आणखीन एक बिग हिट, आणखीन एक बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. बॉल जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा 6. येतोय SVPL ब्रँडेड षटकार. आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 22 या आकड्यावर. थँक्यू थँक्यू थँक्यू. 2 षटकार 2 चौकार. आणखीन एक बॉल बसून क्लासिकल अंदाजामध्ये हा बॉल खेळला सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय षटकार सिद्धेश यांच्या बॅटमधून. डीजे थँक्यू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा धाव फलकावरती झाल्यात. सिद्धेश पॅकर क्रॅकिंग स्टार्ट पाहायला मिळते. काय फलंदाजी पाहायला मिळाली सिद्धेश भोसले यांच्या बॅटमधून. आणि युवराज देखील खुश आहेत डगआउट कक्षामध्ये. आज खुश असतील युवराज. सिद्धेश भोसले यांचा खेळ ते पाहत आहेत. हातामध्ये आपल्या संघाचा फ्लॅग देखील आहे. आणि आज मात्र त्यांचं नृत्य देखील पाहायला मिळते. युवराज 28 धावा धाव फलकावरती झाले. 28 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 प्रभंजन सनस हे षटक हाताळण्यासाठी अजित मोहिते आणि त्यांच्या समवेत सिद्धेश भोसले आपण पाहतोय फलंदाजीसाठी. ओहो, पहिलाच बॉल, त्याच्यावरती आक्रमण. बॉल गेलाय सडक पे कडक, दिल दिया, धडक 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 धडक. षटकार अजित मोहिते यांच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलवर स्वागत केले प्रभंजनचं अजित मोहितेने. 6 धावा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 34. SVPL 2024 क्रिकेटचा महासंग्राम. नेक्स्ट बॉल.
53 धावांची गरज, 34 धावा धाव फलकावरती. ऑन फील्ड अंपायर्स आपण पाहतोय सर सुबोध गडसे आणि त्यांच्या समवेत सर सूर्यकांतजी अडाव आणि त्याचप्रमाणे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर नासिर शेख यांना. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 फॉर दी ओव्हर, 1 बाउन्स. वॉर्निंग दिली जाते गोलंदाजाला. काय बॉल हाताळलाय प्रभंजन सनसने. चांगला बॉल म्हणावा लागेल कारण पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला होता अजित मोहिते यांनी आणि नेक्स्ट बॉल मात्र निर्धावालाय. पुढचा बॉल, आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जज करत असताना बॉल गेला 1 बाउन्स. सीमारेषेच्या पलीकडे 4-4-4-4 चौकार. थँक्यू थँक्यू. यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धाव फलकावरती 39 या आकड्यावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 53 धावांचा पाठलाग करत असताना 39 धावा धाव फलकावरती झाल्या टीम सिद्धेश पॅकर. पुढचा बॉल, आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल हाताळलाय प्रभंजन सनसने. आणखीन एक डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 हाताळत असताना आतापर्यंत त्याने 11 धावा खर्च केलेत. प्रभंजन सनस म्हणजेच प्रभू गोलंदाजीसाठी आले. षटक क्रमांक 2 हाताळत असताना त्यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल स्लोअर 1 पाहायला मिळाला. त्याच्यावरती देखील आक्रमण आणि क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी बॉलला अडवतायत. चांगला प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एक धाव देखील पूर्ण केली गेली. म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2चा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 सरासरीने 40 धावा धाव फलकावरती झाले टीम सिद्धेश पॅकर. दोन षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर 40 धावा धाव फलकावरती झालेत. 53 धावांचा पाठलाग संघ करतोय. म्हणजेच उर्वरित 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी आणखीन 13 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 वेदसुराने 18 मध्ये 13 करायचे सामना जिंकण्यासाठी. सिद्धेश भोसले आणि त्यांच्या समवेत अजित मोहिते दोन्ही सलामीवीर फलंदाज. 2 षटकांमध्ये 40 धावा बनवल्या त्या संघाने. चांगली सुरुवात. वेदसुराने षटक क्रमांक 3 स्वतः पेशाने ऍडव्होकेट आहेत. आज मात्र आपण पाहतोय SVPL शिवडी विधानसभा प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळण्यासाठी टीम जिजामाता 11 या संघामधून त्यांची देखील वर्णी लागली आहे. 18 मध्ये 13 करायचे सामना जिंकण्यासाठी. वेदस्तूचा पहिलाच बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा देखील येतोय. 1 बाउन्स. पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाला वॉर्निंग दिली जाईल. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 17 बॉल आणि या 17 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 13 रनची गरज. यावेळेला मोठा फटका, बॉलला पाठवले 1 बाउन्स. सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार आणि हा बॉल असेल नो बॉल. डीजे थँक्यू 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 थँक्यू. पुढचा बॉल बिग हिट. बॉल गेलाय
पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर पंचांचे दोन्ही जात आहेत आकाशाकडे. मिथिल लवासा येतोय सिद्धेश यांच्या बॅट मधून षटकार. थँक्यू 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 थँक्यू. आणि आता मात्र 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बिग हिट बॉल गेलाय सीमारेषा पार. सामना फिनिश. सामना जिंकलाय टीम सिद्धेश पॅकर या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन सिद्धेश पॅकर. हल्ला टीम जिजामाता 11. धन्यवाद.